नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आज एका मुद्द्यांकडे मी तुमचं मन आकर्षित करू इच्छितो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष सुरू केला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आपल्या हक्कासाठी लढा, परंतु इथे हे सर्व करणं इतकं सोपं नव्हतं, फार अवघड होतं। आणि म्हणून काही आमच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमधून ब्लॅक पॅन्थर काही संघटनाचा अभ्यास केला आणि जन्माला आली ती दलित पॅन्थर। कारण आपण सर्व इथं दलित होतो, म्हणून दलित पॅन्थर नावाची संघटना उदयास आली। आज जो चित्रपटाची आपण चर्चा करणार आहोत, जय भीम पॅन्थर, तर तो याच चळवळीवर आधारित आहे। सुरुवातीलाच बाबासाहेबांनी धम्मदीक्षा दिल्यानंतर समाजामध्ये चैतन्य तयार झालं, समाज जागृत झाला आणि बऱ्याचशा काही जुन्या प्रथा होत्या, जसं जनावर उडून नेणं, त्याचं मांस खाणं, जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा टिकून ठेवणं, ह्या अनंत अशा प्रकारचे काही समाजाला लावलेले महाभयंकर रोग होते। आता यातून सहजासहजी सुटका होणं शक्य नव्हतं, म्हणून काही तरुणांनी कंबर कसून जी संघटना उभी केली, जय भीम पॅन्थर म्हणून। तर पॅन्थर म्हणजे खवळलेला चिता, रागावलेला चिता, आक्रमक चिता। तर अशा प्रकारच्या पॅन्थरच्या नावाखाली मोठी संघटना उभी झाली आणि त्या संघटनेनं सुरुवातीला त्यांच्याकडे कुठलेही पैसे नव्हते, संघर्षासाठी कोणते साधनं नव्हते, त्यांना कुठं गावोगावी फिरायला काही व्हेकल्स नव्हत्या, तरी सुद्धा पायी चालत ज्या गावामध्ये आंदोलन झालं, ज्या गावामध्ये काही मारपीट झाली, ज्या गावावर अन्याय अत्याचार झाला, त्या ठिकाणी धावत जाणे, बाबासाहेब जयंतीला काही अडथळे आले त्या गावात धावत जाणे आणि तिथल्या लोकांना न्याय देण्याचं काम जय भीम पॅन्थर या चित्रपटातून आपल्याला पाहायला मिळते। तर कार्यकर्ता कसा तयार होतो, कार्यकर्त्यामध्ये कशी प्रेरणा जागते आणि त्या प्रेरणेला प्रेरित होऊन तो स्वतःचं लग्न विसरतो, स्वतःचं घर विसरतो, एखाद्याला मुलबाळ झालं असेल तर तो पोरांचं नामकरण विधी विसरतो। तर अशा प्रकारे पूर्ण झोकून देऊन अतिशय तन मन धनाने त्या संघटनेत काम केलं गेलेलं आहे। तर ही पहिली संघटना की ज्यांनी पूर्ण झोकून दिलं आणि बेभान होऊन काम करत राहिले। नंतर हिंदू सुवर्णांमध्ये सामदान दंडभेदची प्रथा आहे, हे तिथल्या मुख्यमंत्री जे म्हणेल ते पूर्व दिशा। आणि म्हणून आजच्या तारखेला कमीत कमी 10 खासदार आमदारांनी सदनमध्ये जाहीर केलं की हे बुद्ध विहार बौद्धांचं आहे, बौद्धाला भेटलं पाहिजे। काही आमचे खासदार आमदार पटण्याला जाऊन मुख्यमंत्र्याला निवेदन दिले, तर तो मुख्यमंत्री मूग गिळून बसलेला आहे। काय कारण आहे? कारण दर वर्षाला काही लाखोचा फंड तिथं मिळतो, विदेशी बौद्ध डॉलरच्या स्वरूपामध्ये प्रचंड शक्तीनिशी दान देतात आणि नितीश कुमार त्या दानावर पाळल्या जातात। नितीश कुमार त्या दानाचा गैरफायदा घेत आहे, कारण आतापर्यंत त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची शाळा सुरू केली नाही, इतक्या वर्षामध्ये एवढ्या फंडामधून कधी दवाखाना सुरू केला नाही, तिथं कुठल्या बौद्ध भिक्षूला 2 रूम बांधून बौद्ध भिक्षूंची राहण्याची व्यवस्था केली नाही, कधी काळी बौद्ध भिक्षूला तिथं भोजन मिळत नाही। मग एवढा मोठा फंड जातो कुठं? हा सगळा पैसा नितीश कुमारच्या घशात जातो आणि म्हणून नितीश कुमार परिपूर्णरित्या मौन धारण बसलेले आहेत, एकदम मौन मध्ये।
एवढ्या सगळ्या लोकांनी सदनमध्ये आवाज उठवले, परंतु त्यांनी एक शब्द काढला नाही. आमचे मोदी साहेब आणि नितीश कुमार हे मौन धारण केलेलं आहे. आमचे मोदी साहेब श्रीलंकेत जातात, आय एम कमिंग फ्रॉम बुद्धा लँड म्हणतात, आणि त्या ठिकाणी हे कबूल देत नाही की मी बुद्धाचं विहार हे बौद्धांच्या ताब्यात देत नाही, हे सांगत नाही. श्रीलंकेमध्ये त्यांना प्रश्न विचारतात की तुम्ही बौद्धांचं विहार तुमच्या महंताच्या ताब्यात कसं काय, तर त्यावर ते मौन धारण करतात आणि हात जोडून पुढे जातात. यांना उत्तर देण्यासाठी जागा नाही. विदेशी संपूर्ण जेवढे काही विदेशाचे लोक आपल्याकडे राजदूत म्हणून आलेले आहेत, त्या सगळ्या राजदूतांमध्ये चर्चा झालेली आहे. सगळ्या प्राईम मिनिस्टरना पत्रव्यवहार झालेला आहे आणि मोदी साहेबांना 10 वेळा पत्र केल्यानंतर ते म्हणतात की मला काहीच माहित नाही, कुठे पत्रव्यवहार झाला, काय झालं. तर अशा प्रकारे बुद्धगया मुक्ती होण्याच्या मार्गावर आल्यानंतरही हे लोक त्यामध्ये इंटरेस्ट घेत नाही. शेवटचा मुद्दा हा आहे की बुद्धगया हे क्षेत्र इंटरनॅशनल हेरिटेज आहे. जगातल्या सगळ्या लोकांनी त्या क्षेत्राला मान्यता दिलेली आहे आणि ह्या सगळ्या जगभरून लोकांना माहीत झालेलं आहे की हे बुद्धाचं स्थळ आहे, हे बौद्धांचं आहे. आणि जगामध्ये एकमेव उदाहरण आहे की आतापर्यंत हिंदूंच्या मंदिरावर कोणत्या मुस्लिमांचा कब्जा नाही, कोणत्या मुस्लिमांच्या कब्जावर कोणत्या हिंदूंचा कब्जा नाही, कोणत्या ख्रिश्चनाच्या गुरुद्वारा ख्रिश्चनांच्या मंदिरावर कोणा दुसऱ्या जाती धर्माचं नाही. हे एकमेव उदाहरण आहे बौद्धांचं. आणि ते सर्वात श्रेष्ठ श्रद्धास्थान असलेलं, जसं हज आहे किंवा आणखी काही तीर्थक्षेत्र आहेत महत्वाचे, तशा प्रकारचं हे बौद्धांचं तीर्थक्षेत्र आहे. आणि ह्या क्षेत्रावर या महंतांनी, या हिंदूंनी कब्जा केलेला आहे. तर तो कब्जा काढून टाकण्यासाठी मोठ्या शक्तीनिशी आता बुद्धगयेमध्ये प्रचंड शक्तीनिशी 10 दिशेतून लोक येणार आहेत. आणि जर हे कायद्याने होत नसेल तर थोडंसं जसं त्यांनी बाबरी मस्जिद तोडली तसं कदाचित काही ऍक्शन आमचे बौद्ध भिक्षूने घेतलं तर काही हरकत नाही, कारण त्यांच्या लोकांनी बाबरी मस्जिद जाऊन तोडलेलीच आहे. त्यांना काय परमिशन दिलं होतं का मोदी साहेबांनी? तर अशा प्रकारच्या काही कृती घडण्याची शक्यता आहे. रक्तपातही होण्याची शक्यता आहे, जेलमध्ये जाण्याच्याही शक्यता आहेत. आमच्यावर खूप दडपण पण येऊ लागलेलं आहे. माझ्या विहारामध्ये 10-10, 15-15 पुलिसवाले येतात आणि विचारतात कौन आके गया तुम्हारे बिहार में, कौन रह गया तुम्हारे बिहार में, शाम को कौन आया था, सवेरे कौन आता, रिकॉर्ड बताओ, तुम्हारे मंदिर को ताला लगा देंगे, सील कर देंगे. अशा प्रकारच्या खूप धमक्या आमचे शिष्य रोज सांगतात. तर आता आम्ही त्यांना CCTV लावून दिला. काय काय लोक म्हणतात ते सगळं रेकॉर्डिंग करत राहा. तर सामदाम दंडभेद म्हणून ते BTFचे लोक सगळ्या प्रकारचा प्रहार करू लागलेले आहेत आणि आमच्या काही बौद्ध भिक्षूंना बिघडून देऊ लागलेले आहेत. तर अशा प्रकारे हे बुद्ध विहार मुक्त होण्यासाठी येणाऱ्या बुद्ध जयंतीला सर्व बौद्ध बांधवांना मी विनंती करत आहे की मोठ्या शक्तीने या आणि बुद्ध जयंतीला आपली ताकद दाखवा आणि बुद्धगया मुक्ती करा. धन्यवाद.